श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आज बघा मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. त्यासाठी ह्याच तांब्याने मी ही डाळ मोजून घेतलेली आहे आणि तितकीच मी साखर घेणार आहे. आता ही डाळ मी ह्या कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. 4 शिट्ट्या काढून घेणार आहे आणि सांगते आता तुम्हाला मी. ही डाळ आता पूर्ण कुकरमध्ये टाकून घेणार आहे. झाकण लावून घेणार. तर 4 शिट्ट्या अशा काढून घ्यायच्या. काढूया. छान शिजले का बघूया. हे बघा आपलं डाळ किती छान शिजली. भिजू घातले नाही, काहीच नाही, एकदम मऊसूत शिजली छान. ही आता एरवीची आमटीसाठी डाळ अशी हे करून घेऊ, आपण गाळून घेऊ. हे असं याची आमटी करायची आता खालच्या पाण्याची. मी मुद्दाम पाणी जास्त ठेवलं होतं. हे बघा डाळ किती छान शिजली आहे, खूप मस्त शिजली आहे. आणि हे एरण्याच्या आमटीसाठी पुरणाला आता याच्यात कुकरमध्ये चटका देऊन घेणार आहे. सगळं साखर त्याच्यात टाकून घेणार आहे मी. अशी साखर मी आता सगळी काढून घेतली. आता याला मी गॅसवर चटका देऊन घेणार आहे. हे आता याच्यावर चटका देऊन घेणार आहे गॅसवर कुकरमध्येच. किती छान शिजले, मस्त शिजले. आता आपण पुरण याच्यावर असं वाटून घेऊ. आता सगळं तुम्ही पुरण यंत्रात पण वाटलं तरी चालतं, छान वाटलं जातं. याच्यामध्ये पण छान वाटलं जातं, पुरण यंत्रामध्ये पण छान वाटलं जातं. आता हे सगळं पुरण मी वाटून घेणार आहे. बघा पुरण एवढंसं वाटून झालं आहे. छान पुरण वाटलं गेलं आहे. हे बघा आता इकडं वरण भात लावून घेतलं आहे. इकडं आपली पुरणाची डाळ शिजती आहे. कुकर झालं आहे. आता भात पण छान शिजला आहे. कुकर आता काढून घेऊया. ही डाळ शिजली आहे. आता ही हटून घ्यायची आणि याच्यात गूळ, मीठ, हिंग टाकून साधं वरण करून घ्यायचं. डाळ छान शिजली आहे. ही आता डाळ छान शिजून घेतली आणि चांगली हे करून घे. हे बघा आता डाळमध्ये गूळ टाकून घेतलं आहे आणि आता हळद टाकणार आहे. मीठ, थोडं हिंग टाकून घेतलं आहे. आता याच्यात थोडं गरम पाणी टाकणार आहे आणि हे उकळून घेणार आहे. जास्त घट्टसरच ठेवणार आहे हे साधं वरण. आणि आता गॅसवर हे उकळून घेणार आहे. हे असं साधं वरण करून घेतलं आहे. आता मी हे वरण गॅसवर उकळायला ठेवणार आहे. मिरची, अद्रक, जिरं आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेणार आहे. कांदा आणि लसणाचा आम्ही यूज करत नाही सणावाराच्या दिवशी, त्याच्यामुळे मी आज लसूण घेतला नाही आहे. एवढंच मी मिक्सरला वाटून घेणार आहे. इथं हे बेसन पीठ घेतलं आहे भज्याला. हे आता बेसन पीठ आहे, ह्याच्यात ओवा टाकला आणि हे मिरची, अद्रक, जिरं, कोथिंबीर याचं वाटण टाकणार आहे आणि हे मीठ आणि हे असं काढून घेणार आहे भज्यासाठी. लसूण आणि कांदा नाही घालणार आहे. हे असं भज्याचं पीठ करून घेतलं आहे. आता ह्याचे भजे तळायचे आपल्याला. आता आपण भजे तळून घेणार आहे. बघा किती छान फुगले, एकदम फुगलेत मस्त. भज्याचं पीठ ना थोडं आधी भिजवायला ठेवायचं, मग असे भजे छान टम फुगतात आपले. छान झालेत भजे.
हे बघा अशी भजी आपले छान तळून झाले. आता मी ही सगळ्या पिठाची अशी भजी तळून घेणार आहे. हे बघा आपलं भात वरण भजे झालेले आता नैवेद्यासाठी. हे बघा आपलं भात वरण भजे झालेले आता नैवेद्यासाठी. हे येळवणीच्या आमटीसाठी खोबरं भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून याचं भाजून घ्यायचं. छान आमटी लागते. डाळ व दालचिनीचा तुकडा, लवंग, मिरं हे आता आमटीसाठी भाजून घेणार आहे. हे असं सगळं भाजून घेतलं आहे. आता मिक्सरला हे छान वाटून घेणार आहे. करणार आहे त्यासाठी मोहरी जिरं टाकणार आहे. हे आमटी मसाला टाकणार आहे. आता हा चांगला परतून घ्यायचा. त्याच्यावरच आपली आमटी असते. तिखट मसाला, हळद आणि धनेपूड याच्यातच टाकून घेणार आहे. हे असं करायचं. गोड आमटीमध्ये याच्यातच टाकून घेणार आहे. आणि हे येळवणीची आमटी आहे. आता थोड्याला शिजू द्यायचं. बघा आता मीठ टाकून घेणार आहे आणि थोडी कोथिंबीर. बघा कलर किती छान आले आमटीला. ठीक आहे, खूप मस्त आमटी झाली. एकदम परफेक्ट आमटी. आमटी पण बघा किती छान झालेली आपली. तवून बघा किती मस्त आला आहे. चवीला पण खूप छान झाली होती आमटी, खूप मस्त. दही घेतलं आहे, बेसन घेतलं आहे. त्याच्यात आता हे पाणी टाकून घेणार आहे. असं जेवढी आपल्याला कढी करायची तेवढी. आणि असं व्यवस्थित करून घेणार आहे बेसन टाकून. इकडं कढई ठेवली आहे तापवायला. कढईला फोडणी देणार आहे. जिरं टाकून घेतलं आहे. जिरं तडतड झालं की हे टाकणार आहे हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर. त्याच्यात हे दही टाकून घेणार आहे. आता हळद टाकणार आहे. आता याच्यात मीठ आणि साखर टाकून घेणार आहे. मीठ आणि चवीपुरती साखर. कढीमध्ये छान होते. छान झाली बघा आपली कढी. हे बघा कढी पण आपली किती छान झाली आहे. खूप मस्त. उडदाची डाळ घेतली आहे वडे करण्यासाठी. आता ही धुवून भिजू घालणार आहे. हे बघा डाळ अशी भिजत घालून ठेवली आहे उडदाची वडे करायला. ही डाळ बघा किती छान भिजली आहे. आता ही मी मिक्सरला वाटून घेणार आहे. उडदाचे वडे तळणार आहे मी. त्यासाठी याच्यामध्ये उडीद झाली. आता हे बारीक करून याच्यात मीठ टाकलं आहे. याच्यात हे बारीक करणार आहे, कालवणार आहे आणि इथं तेलामध्ये तळून घेणार आहे. हातावर असं गोल चित्र काढायचं मध्ये आणि असं तेलामध्ये सोडायचं. एक एकच वड्या सोडून घेणार आहे. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. असं हातावर करायचा गोल. इथं असं गोल पाडायचं. तेलात टाकून द्यायचं. हे बघा असा वडा तयार होतो. तो हे बघा पटकन उलटलं गेले. हे बघा आपले सगळे वडे तळून तयार झालेले. किती छान झाले वडे. सगळे वडे खूप छान झाले. गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता याच्यात मीठ आणि तूप टाकून हे कणिक मळून घेणार आहे. आता छान कणिक मळून मी अशी पाण्यात ठेवली आहे. बघा इतकी सैलसर अशी कणिक मळून घेतली आहे. बघा ते पाण्यात मस्त झाली आहे. बघा पुरणपोळीची कणिक.
पाण्यातून काढली आणि मळून घेतली. आता याची आपण पुरणपोळी लाटणार आहे. हे बघा, अशी आता मी सैलसर कणिक मळली. आता असं करणार आहे आणि याच्यामध्ये आता पुरण भरून घेणार आहे वाटीमध्ये. मस्त लागते ही असं. आता याच्यात असं पुरण भरून घ्यायचं, छोटासा गोळा असा, आणि असं करून घेणार आहे बघा. छान असं करून घ्यायचं आणि असं त्याला, आणि सगळ्या बाजूने असं पुरण हे करून घ्यायचं. आणि आता मी ही अशी पिठावर लाटणार आहे. काही काही भागात ह्या पोळ्या तेलावर पण लाटतात. असं आल्लाद पोळी लाटायची, हे एकदम खूप असं हे नाही करायचं. खूप छान होतात ह्या पोळ्या. मग अशी पोळी लाटून घ्यायची मस्त. सगळीकडं पुरण आपलं फैलतं. मग हे बघा, असं पुरण फैललं आपलं, सगळीकडं पुरण फैललं आहे छान. आणि हलकी हाताने लाटायची पोळी एकदम. आणि एवढं असं पुरण हे मध्ये भरायचं छान. असं हे पॅक करून घ्यायचं, हे असं. आणि असं छान व्यवस्थित पॅक करायचं, म्हणजे आपली पोळी बिलकुल फुटत नाही. हे असं व्यवस्थित सगळ्या बाजूने पॅक करायचं आणि अशी पोळी लाटून घ्यायची. अशी लाटून घ्यायची, हलकी हाताने अशी लाटायची बघा. अशी पोळी लाटून घेतली ना आपली, आणि पूर्ण पुरण फैलते मग असं छान. अशी हलकी हलकी हाताने आपण जशी आपल्याला वाटते तशी पोळी लाटून घ्यायची. जेवढी मोठी करायची तशी करायची. पेपरवर पण लाटतात ही पोळी, तेलावर पण लाटतात. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी. अशी अशी लाटून घ्यायची छान. मस्त झाली बघा पोळी. आता ही आपण तव्यावर भाजून घेऊया. भरपूर मोठी झाली आहे. पुरणाची पोळी तुम्ही जेवढी लांब असाल ना तेवढी लांब. हे बघा, पोळी लाटून झाली आहे सगळी. आता आपण याला भाजून घेऊया. पोळी छान लाटली आहे, अशी टाकायची आणि आता आपण भाजून घेणार आहे. छान भाजते आता ती. तवा तापलेलाच होता छान. एक हाताने हे बघा, छान फुगली आहे पोळी आपली. एकदम मस्त फुगली आहे, टमटम फुगली आहे पोळी बघा. बघा किती छान झाली आहे चपाती. पुरणपोळी आपली मस्त झाली आहे. आता तुम्ही तूप टाकून खा, तेल टाकून खा, कशावर पण खाऊ शकता. आता मी तर तेल टाकणार. हे बघा किती टम फुगले आहे का, खूप मस्त झाले. आता याला आपण काढून घेऊया. बघा, आता ही दुसरी पोळी पण टाकून घेतली आहे. किती छान झाली ती पण बघा, मस्त झाली. असं आपण तेल टाकून घेऊया. हे बघा किती छान फुगतात पोळ्या आहे का. तेल टाकून घ्यायचं, मस्त पोळ्या फुगते टमटम. किती टम फुगली पण आहे. दोन्ही पण पोळ्या किती छान टमटम फुगल्यात आपल्या. खूप मस्त झाल्यात एकदम छान.
पुरणपोळी बघा लुसलुशीत खूप छान झाली आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता. आता ही पण काढून घेणार याच्यात. होळीसाठी पुरणपोळीचं आपलं ताट तयार आहे बघा.